नमस्कार. आज मी व्हेज थाळी बनवत आहे. त्यासाठी मी कच्ची केळी घेतलेली आहेत. सालं काढून कापं करायसाठी मी मधला भाग उभा कापून घेते. उरलेल्या भागांच्या मग मोठ्या फोडी करून घेते. फोडी पाण्यात घालून ठेवते. इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. ते रात्री भिजत घातलेले. आता त्यात मी केळीच्या मोठ्या फोडी घालून कुकरला शिजवून घेते. वाटाणे आणि केळी शिजलेली आहेत. आता कढईत मी 2 मोठे कांदे उभे चिरलेले आहेत. त्यात तेल घालून मी कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. त्यात आलं लसूण घालते. दोन्ही एकत्र भाजून घेते. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात किसलेलं खोबरं घालून एकत्र भाजून घेते. कांदा खोबरं भाजलेलं आहे. आता मी ते थंड झाल्यावर वाटून घेते. एका कढईत तेल घेऊन त्यात राई, कांदा, कढीपत्त्याची फोडणी घालते. वरून हिंग आणि टोमॅटो घालते. टोमॅटो नरम झाल्यावर लाल मिरची पावडर, हळद आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र करून घेते. त्यात शिजलेला वाटाणा आणि केळ्याच्या फोडी घालून मिक्स करून घेते. त्याच्यावर कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते आणि गोवन गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून छान उकळी काढून घेते. वरून मी हिरवी मिरची उभी चिरलेली आणि कोथिंबीर घालते. हिरवा वाटाण्याचा रोस तयार आहे. इथे मी कारल्याची भाजी करायसाठी कारली साफ करून घेते. दोन्ही टोकं काढून टाकलेली आहेत आणि मधून चिरून आतल्या बिया काढून टाकते आणि छान बारीक चिरून घेते. कारली चिरून झालेली आहेत. आता ते मी भांड्यात काढून त्याला मीठ लावते आणि बाजूला ठेवते. थोड्या वेळाने कारल्याला पाणी सुटलेलं आहे. आता मी कढईत कारली घेऊन ते तेल न घालता अशीच भाजून घेते. कारली थोडीशी भाजली आहे. आता मी तेल घालते आणि थोडं परतून घेते. त्यात उभा चिरलेला कांदा, मिरची आणि कढीपत्ता घालून भाजून घेते. कारले शिजलेले आहे. आता मी वरून मीठ घालते आणि परतून घेते. त्यानंतर किसलेलं खोबरं घालते आणि परत एकदा परतून घेते. कारल्याची भाजी तयार आहे. आता मी वरून कोथिंबीर घालते. मी केळीची कापं करण्यासाठी केळी कापून घेतलेली आहे. त्याला मी लिंबू, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ लावून घेते. एका प्लेटमध्ये मी रवा घेतलेला आहे. त्या केळ्यांच्या कापांना लावून घेते आणि तव्यावर तेल घालून केळीची कापं भाजून घेते. दोन्ही बाजूने भाजलेले आहेत केळीची कापं. आता मी सर्व करते. आजची व्हेज थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.